माझं नाव संतोष करंडे। मी इथे डोंबिवली MIDC रेसिडेन्शियल झोनमध्ये RX42मध्ये राहतो। माझ्या घरावर म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचा विचार होता सोलर करून आपण स्वयंपूर्ण व्हावं एनर्जीच्या बाबतीत। सध्या लोड शेडिंग आणि सरकारलाही एनर्जी शॉर्टेज आहे, त्यामुळे आपण हे करावं असं बऱ्याच विचार दिवस होते। अचानक इंडसचे डोंगरे साहेब त्यांनी स्वतःच करताय ते म्हटल्यावर आम्हाला आनंद झाला आणि आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचं कोटेशन घेतलं आणि आम्हाला ते योग्य वाटलं। आणि डोंगरेंची क्वालिटी इंडसची जी आम्हाला माहिती आहे पहिल्यापासून, आज 20 वर्ष त्यांचं इन्व्हर्टर माझ्या घरात आहे, काही प्रॉब्लेम नाही, मेंटेनन्स फ्री सगळं। त्यामुळे आम्ही त्या विश्वासाने त्यांच्याकडेच अप्रोच झालो आणि ही सिस्टीम सोलर सिस्टीम 5 किलोवॅटची बसवली आहे। ॲक्च्युली जरी 3 किलोवॅट असेल आवश्यकता, पण भविष्याचा विचार करून आम्ही 5 किलोवॅटची बसवली की जेणेकरून मेंबर्स वाढतील, घराचं कन्झम्पशन वाढेल। त्यामुळे आम्ही मोठ्या प्रकल्पाला गेलो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार सबसिडी देते, पण आम्ही सबसिडीच्या भानगडीत न पडता आम्ही 2 कारणांमुळे हे डायरेक्ट आम्ही इंडसकडून घेतलं। त्याचं पहिलं कारण म्हणजे पेपरवर्क वगैरे म्हणजे सबसिडी घेताना जे प्रोसेसचे विलंब होतो MSCBमध्ये MSCDCLमध्ये जो विलंब होतो तो टाळून हे पटापट आपल्याला लवकरात लवकर कार्यान्वित करायचं म्हणून आम्ही सबसिडीच्या भानगडीत पडलो नाही। सेकंडली, सबसिडी घेताना काही रिस्ट्रिक्शन्स असतात की हेच पॅनल घ्या, इंडियन पॅनल्स घ्या, असं करा, त्यामुळे क्वालिटीत पण फरक पडत असतो। म्हणून आम्ही बाहेरचे चांगले पॅनल्स घेऊन, चांगलं इन्व्हर्टर घेऊन आम्ही एक क्वालिटी प्रोजेक्ट हा करायचा म्हणून सबसिडीच्या आम्ही वाटेला गेलो नाही। आम्ही स्वतः खर्चाने हे सिस्टीम टाकली आहे। आता जनरली सांगतात थेरॉटिकली 1 किलोवॅटला दिवसाला 4 युनिट जनरेट होतात। आता हे माझं 5 किलोवॅट आहे, आता बसवून 2 महिने झाले। ॲव्हरेज मी काढला, रोज मी रीडिंग घेतो, तर माझं 27 किलोवॅट 5ला होतं, म्हणजे 5 चोक 20 किलोवॅट व्हायला पाहिजे। ते एक चांगल्या क्वालिटीचं हे बसवल्यामुळे आज मला 27चा आउटपुट मिळतो आहे। हा मोठा फरक आहे। ते कॉस्टमध्ये आपण ह्या गोष्टी पण कन्सिडर करायला पाहिजे। त्यामुळे सबसिडी घेणं किंवा हे बाजूला ठेवून आपण चांगला एक क्वालिटी प्रोडक्ट घेणं आणि चांगला आपला सप्लायर चूज करणं, हे 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। स्प्रिंकलर सिस्टीम त्यांनी बसवून दिली आहे वर, म्हणजे हे करायला आपण जे क्लिनिंग करतो सोलार पॅनलमध्ये धूळ साचते, 15 दिवसांनी त्याचा जनरेशन कमी होतं। ह्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही त्यातले ॲटोमॅटिक स्प्रिंकलर ऑन केलं की ॲटोमॅटिक ते चालू होतं, धूळ धुतल्या जाते। महिन्यातून एकदा फक्त माणसाला वर जाऊन पोछा मारून साफ करावं लागतं, म्हणजे मेंटेनन्स फ्री आज आमचं झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे म्हणजे आम्ही स्वतःच एवढं सॅटिस्फाईड आहे हे सगळे सिस्टीम बघून की म्हणजे मला खूप आनंद वाटतं की मी आज इंडसकडे गेलो आणि हे बसवलं चांगल्या क्वालिटीचं। त्यांची म्हणजे टीम पण एकदम चांगली आहे, हुशार आहे। ते लोक येऊन बरोबर ते क्लिनिंग परस्पर आम्हाला म्हणजे कळूही देत नाही, एवढ्या तत्परतेने वेळोवेळी क्लिनिंग करतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे की नाही बघता। हे खरंच चांगला उपक्रम आहे। सगळ्यांनी ह्या सोलरच्या ह्याच्यामध्ये आता जायला पाहिजे। तसंही करून एनर्जी आपला भार आपणच उचलायला पाहिजे, ह्या गोष्टीचा देखील विचार